हरे कृष्णा। जय राधा माधव कुंज बिहारी। 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 जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ वरधारी। यशोदानंदन ब्रजजन रंजन। यशोदा नंदन ब्रजजन रंजन। यशोदानंदन ब्रजजन रंजन। यशोदानंदन ब्रजजन रंजन। यशोदानंदन ब्रजजन रंजन। नंदन ब्रजजन रंजन। यमुना तीरावन चारि। यमुना तीरावन चारि। यमुना तीरावन चारि। यमुना वन चारि। जय राधा माधव कुंज बिहारी। 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 श्री श्री राधा गोपाल भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे। निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद। श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे।
हरे कृष्ण. तर सर्व भक्तांचं पुन्हा एकदा आजच्या आपल्या भगवद्गीता अभ्यास वर्गामध्ये स्वागत आहे. तर आपण आपल्या भगवद्गीतेच्या चर्चेमध्ये भगवद्गीतेमधील 12व्या अध्यायावर चर्चा करत आहोत आणि गेल्या काही 4-5 आठवड्यापासून आपण भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायातले जे पहिले काही श्लोक आहेत ज्याच्यामध्ये साकारवाद आणि निराकारवाद याच्यावर चर्चा भगवंत करत आहेत, तर त्याच्यावर आपण चर्चा करत आहोत. तर त्याच्यामध्ये आपण 5वा श्लोक 12व्या अध्यायामधला 5वा श्लोक आहे तो पाहत होतो. तर गेल्या आठवड्यामध्ये पण आपण या श्लोकातल्या तात्पर्यावर थोडी विस्तारित चर्चा केली. मग आज आपण पुढं त्या तात्पर्यावरले जे पुढे तात्पर्य राहिलेलं आहे शेवटचं काही भाग त्याच्यावर चर्चा करू. तर पुन्हा एकदा आज आपण हा 5वा श्लोक एकदा सोबत म्हणून अर्थ वाचू आणि मग पुन्हा तात्पर्य वाचू. तर सर्वजण आपला ग्रंथ हा सोबत घेऊन श्लोक पाहत पाहत म्हणण्याचा प्रयत्न करा. 5वा श्लोक आहे, क्लेशो अधिकतर तेषां अव्यक्त आसक्त चेतसां अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्वीर अवाप्तते. भाषांतरण तात्पर्य श्रील प्रभुपाद यांच्या द्वारा. श्रील प्रभुपाद की जय. भाषांतर, ज्यांचे मन परम सत्याच्या अव्यक्त निर्विशेष रूपामध्ये आसक्त झालेले आहे त्यांना प्रगती करणे अतिशय क्लेशदायक आहे. त्या मार्गात प्रगती करणे हे देहधारी जीवांसाठी नेहमीच अतिशय दुष्कर असते. मग गेले आपण 2-3 आठवड्यापासून ह्या श्लोकावर चर्चा करत आहोत, कारण श्लोक फार महत्त्वपूर्ण आहे आणि ह्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उत्तर देत आहेत. तर अर्जुनाने ह्या अध्यायाच्या सुरुवातीच्या पहिल्या श्लोकामध्ये प्रश्न विचारला की साकारवाद आणि निराकारवाद जे उपासक असतात त्यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे. आणि कृष्ण मग दुसऱ्या श्लोकामध्ये लगेच सांगतात की वास्तविक जे साकार रूपाची उपासना करणारे ते सर्वोत्तम आहेत. आणि मग या 5व्या श्लोकामध्ये सांगतात की जे माझ्या निराकार तत्वाची अव्यक्त तत्वाची उपासना करतात तर त्याच्यामध्ये त्यांना फार क्लेश सहन करावं लागतं किंवा ते जे कार्य आहे ते अतिशय दुष्कर आहे, अशा पद्धतीने कृष्ण या श्लोकावर म्हणत आहेत. आणि याचं तात्पर्य फार महत्त्वपूर्ण आहे म्हणून आपण गेल्या 2-3 आठवड्यापासून या तात्पर्यावर चर्चा करत होतो. आणि गेल्या आठवड्यामध्ये आपण मग जे निराकारवादी किंवा निर्विशेषवादी मायावादी जे लोक असतात त्यांना आत्म्याच्या सत आणि चित ह्या स्वरूपाचीच फक्त प्राप्ती होते, त्यांना आनंदमय स्वरूपाची प्राप्ती होत नाही. याच्यावर आपण चर्चा केली होती विस्तारितपणे. कारण आत्म्याचं स्वरूप स्थिती काय आहे, मुक्तीच्या स्तरावर भगवंताच्या धामामध्ये सच्चित आनंदमय असं त्यांचं स्वरूप आहे आत्म्याचं. परंतु जे निर्विशेष तत्वाची उपासना करत आहे तर त्याला फक्त चित्त स्वरूपाची प्राप्ती होते. माफ करा, चित्त नाही, सत स्वरूपाची प्राप्ती होते, म्हणजे त्याला शाश्वतता प्राप्त होते. आणि जो परमात्माचे प्राप्ती करतो किंवा आपल्या हृदयामध्ये ध्यान धारणा करून परमात्माचं दर्शन करतो तर त्याला सत आणि चित्त ह्या 2 तत्वाची प्राप्ती होते. परंतु जे साकार रूपाची भक्ती करणारे साधक असतात त्यांना 3ही तत्वाची प्राप्ती होते. ते म्हणजे कोणतं, सत, चित आणि आनंद, या 3ही तत्वाची प्राप्ती होते. मग आपण गेल्या वेळेला थोडं स्लाइड दाखवून पण आपण चर्चा केली होती. आणि फक्त साकार रूपाच्या साधकांना 3ही तत्वाची प्राप्ती का होते किंवा शेवटचं जे आनंदमय स्थिती आहे ती का प्राप्त होते, कारण फक्त साकार रूपाच्या भक्तीमध्येच भगवंताची सेवा केली जाते. बाकी निर्विशेष तत्वामध्ये किंवा ध्यान धारणामध्ये भगवंतांच्या रूपाला तर निराकार मानलं जातं, मग सेवा करायची कोणाची. आणि त्या ठिकाणी सेवा केली जात नाही किंवा सेवा एक कार्यच नसतं. आणि आपण मागच्या वेळी मग जे भगवद्गीतेचे उपोद्घात आहे त्यातल्या काही पॅरेग्राफची चर्चा केली होती की प्रभुपाद रामानुजाचार्यांचा संदर्भ देऊन सांगत आहेत की जीवाचा तर वास्तविक सनातन धर्म किंवा गुणधर्म काय आहे, सेवा करणं. आणि तो सेवा जेव्हा भगवंतांच्या संबंधित करतो तर वास्तविक तो आनंद प्राप्त करतो. आणि तो आनंद आध्यात्मिक दिव्य स्तराचा आनंद असतो. मग निर्विशेष तत्वामध्ये किंवा ध्यान योगामध्ये सेवेचे कार्य नसल्यामुळे त्यांना आनंदाचा अनुभव किंवा आनंदमय स्थिती प्राप्त होत नाही. फक्त साकार रूपाची भक्ती करणाऱ्या जीवांनाच आनंदमय स्थिती प्राप्ती होते. याच्यावर आपण थोडी विस्तारितपणे चर्चा केली होती. मग आता आपण
त्याच्या पुढचं तात्पर्य वाचू. तर 441 पेज आपण काढा आणि त्याच्यामध्ये शेवटचा जो पॅराग्राफ आहे तो आपण वाचणार आहोत. तो आपला पॅराग्राफ राहिलेला आहे. या शेवटच्या पॅराग्राफले 3-4 लाईन आपण वाचून त्याच्यावरच गेल्या आठवड्यात चर्चा केली आणि त्याच्या पुढे आपण वाचणं अजून राहिलं होतं. तर आता काय करू, पॅराग्राफ पुन्हा एकदा पहिल्यापासून वाचू आणि 3-4 लाईनीची चर्चा न करता आता डायरेक्ट पुढे आपण चर्चा करू, कारण पहिल्या 3-4 लाईनीची आपण चर्चा केलेली आहे. तर पॅराग्राफ पहिल्यापासून वाचू आपण. जीवाला स्वतःचे स्वरूप असते. जर त्याला आध्यात्मिक पूर्णत्वामध्ये विलीन व्हायचे असेल तर त्याला आपल्या सत आणि चित स्वरूपाची अनुभूती होऊ शकेल, परंतु आनंदमय स्वरूपाची अनुभूती होणार नाही. एखाद्या भक्ताच्या आता इथं सांगितलेलं आहे परंतु आनंदमय स्वरूपाची अनुभूती होणार नाही, इथं पण आपण चर्चा केली होती. मग इथं तेच सांगितलं की निराकारवादी किंवा जे भगवंतामध्ये विलीन होणाऱ्याच पूर्णत्व मानतात ते सत आणि चित स्वरूपाची प्राप्ती करू शकतात, परंतु आनंदमय स्वरूपाची ती प्राप्ती करू शकत नाहीत. आनंदमय स्थिती प्राप्त करण्यासाठी त्यांना साकार भक्तीच्या स्थितीमध्ये यावंच लागेल, अन्यथा त्याशिवाय त्यांना आनंदमय स्थिती प्राप्त होऊ शकत नाही. मग एक भक्त आम्हाला प्रश्न विचारत होते की मग निराकारवादी जे असतात किंवा असे ध्यान धारणा करणारे लोक असतात जे परमात्मावादी त्यांना आपण म्हणतो, तर अशा लोकांना मग आनंद मिळतो का नाही, मग त्यांच्या स्थितीमध्ये काय काय अनुभव असतो त्यांचा. तर त्यांचा अनुभव हाच असतो की फक्त ते काय झालेले आहेत की ह्या भौतिक जगाचं जे काही जंजाल आहे किंवा जे बंधन आहे त्या बंधनातून मुक्त झालेले आहेत, पण तो आनंदाला प्राप्त त्याने केलेला नाहीये. आपण काही वेळा याच्याबद्दल सांगितलेलं आहे, जसं एक ॲक्सिस असतो. तर ॲक्सिस म्हणजे कसं असतं की मधला जो भाग असतो त्याला 0-0 म्हणतो आपण, आणि त्या 0-0च्या खालचा भाग असतो तो मायनस असतो आणि ॲक्सिसच्या वरचा भाग असतो तो प्लस असतो. मग त्या दृष्टिकोनातून आपण जर समजून घ्यायला गेलं तर म्हणलेलं आहे की या भौतिक जगामध्ये भौतिक इंद्रियभोग करण्याच्या मध्ये आपण जेव्हा प्रयत्न करत असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला वेगळ्या प्रतिकूल स्थितीला सामोरं जावं लागतं, वेगळ्या दुःखांना सामोरं जावं लागतं, ते म्हणजे काय, त्या ॲक्सिसची खालची बाजू आहे, मायनस मायनस. आणि निर्विशेषवादी किंवा जे निराकारवादी असतात किंवा ध्यान योग करणारे लोक असतात त्यांची स्थिती काय असते की त्या दुःखातून ते बाहेर पडतात. का, कारण त्यांनी जगत मिथ्या ब्रह्मसत्य या स्थितीला स्वीकारलेलं आहे. आपण शरीर नसणं आत्मा आहे ह्या गोष्टीला पण ते स्वीकारतात आणि भौतिक गोष्टीचा त्याग पण ते करतात आणि त्यामुळे ते मायनस स्थितीतून वर येतात आणि 0-0 पर्यंत येतात, परंतु ते प्लसमध्ये जात नाहीत. का, कारण प्लस म्हणजे आनंदाची स्थिती आहे, मायनस म्हणजे दुःखाची स्थिती आहे आणि 0-0 म्हणजे शांतीची स्थिती आहे. मग एखाद्याच्या जीवनामध्ये दुःख असेल तर ते दुःख नाहीच झालं तर त्याच्या जीवनामध्ये शांती मिळते, परंतु दुःख नाहीस झालं याचा अर्थ आनंदी झाला असं होत नाही तो, कारण दुःख आणि आनंद ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. दुःख नाहीस झालं म्हणजे तो त्यांच्या जीवनामध्ये शांती प्राप्त झाली, परंतु त्याला आनंद प्राप्त करण्यासाठी आणखीन काही दुसऱ्या गोष्टी कराव्या लागणार. मग ह्या निराकारवादी किंवा ध्यान योगाच्या लोकांची स्थिती काय असते, फक्त शांतीची स्थिती असते की त्यांच्या जीवनातील दुःख भौतिक दुःख नाहीसे झालेले आहेत, परंतु भगवंताची साकार रूपाची सेवा करत नसल्यामुळे त्यांना आनंदाचा अनुभव येत नाही आणि त्या शांतीच्या स्थितीलाच ते आनंदाची स्थिती म्हणून स्वीकारत असतात आणि त्यांच्या दृष्टिकोनातून ते आनंद येत असं ते त्यांना वाटतं, परंतु ते आनंदी नसतात, ते फक्त शांत असतात. कारण शांत आणि आनंद ह्या दोन गोष्टीमध्ये फार अंतर आहे. जसं याच्यावर प्रभुपाद नेहमी उदाहरण देतात की 2 स्त्रिया आहेत आणि एका स्त्रीला नुकतंच एक लहान मूल जन्मलेलं आहे, त्याला म्हणजे ती माता आई झालेली आहे आणि दुसरी स्त्री आहे ती बऱ्याच वर्षापासून तिला म्हणजे आई ती बनू शकली नाही. मग आता शांतीच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर जी आई बनलेली नाही तिचं जीवन शांत आहे. का, कारण ती रात्रभर म्हणजे तिला ज्या आईला मूल झालेलं आहे ती आई तिला रात्रभर जागावं लागतं, कारण लहान मुलं असतं ते रात्रभर रडतं, त्याला कधी पण त्याला खाऊ द्यावं लागतं, मध्येच ते रडू लागतं, त्याला सांभाळावं लागतं. किती त्यांना म्हणजे पाहायला गेलं तर त्यांच्या जीवनामध्ये काही शांती नाहीये, फार म्हणजे काय म्हणतात की वेगवेगळे धावपळ चालू आहे त्यांची त्या मुलाच्या संगोपनासाठी. आणि दुसरी जी माता आहे स्त्री आहे त्या स्त्रीला मूल झालेलं नाही, त्यामुळे तिच्या जीवनामध्ये शांती म्हणजे काय की रात्रभर त्याला कोण सतवणारं नाहीये, झोपू शकते, दिवसभर पण तिला काही धावपळ करावी लागत नाही कारण मुलंच नाहीये. पण तो आनंदी कोण आहे दोघांच्या मध्ये, तर आनंदी कोण आहे, ज्या स्त्रीला मुलगा झालेला आहे ती आनंदी आहे. का,
कारण त्या मुलाची सेवा करण्याची त्या आईला संधी मिळत आहे. आणि दुसऱ्या आईला शांती आहे तिच्या जीवनामध्ये, पण तू सेवा करायला कारण मूल झालं म्हणजे ते मुलाचं अंघोळ घालणं, त्याचं साफ करणं, तिला दूध पाजणं, भरपूर काही ती सेवा करावी लागते आईला. मग आईच्या जीवनामध्ये त्या पहिल्या आईच्या जीवनामध्ये शांती नाहीये, पण तू सेवा असल्यामुळे ती फार आनंदी आहे. आणि दुसऱ्या आईच्या जीवनामध्ये शांती आहे, पण तू सेवा नसल्यामुळे ती फार दुःखी आहे. दुःखी म्हणण्यापेक्षा म्हणजे तिच्या जीवनामध्ये त्या आनंदाचा अनुभव करू शकत नाही. तर निर्विशेषवादी किंवा ध्यानयोगांची स्थिती ह्या दुसऱ्या आईप्रमाणे असते, की त्यांच्या जीवनामध्ये दुःख नाहीये, पण तो आनंदही नाहीये. आणि भक्तांच्या जीवनामध्ये फार धावपळ असेल, भक्त सेवा करण्यासाठी धावपळ करायल्यात किंवा उत्सव साजरा, जन्माष्टमी साजरी करायची आहे, राधाष्टमी साजरी करायची आहे, शरद पौर्णिमा साजरी करायची आहे, सर्व सेवा करा, मंदिर साफ करा, शृंगार करा, प्रसाद बनवा, प्रसाद वितरण करा, डोनेशन गोळा करा, प्रचार करा. किती कष्ट धावपळ असतं भक्तांच्या जीवनामध्ये. आणि निर्विशेषाने ध्यानयोगाचे साधक तेवढी काय कारण त्यांची काही सेवा, ते फक्त बसून ध्यान करणार किंवा उपनिषद किंवा वेदांत सूत्राचं वाचन करत बसणार. मग तसं पाहायला गेलं तर त्यांचं जीवन फार शांतिमय आहे, परंतु त्यांच्या जीवनामध्ये आनंद नाहीये. आणि भक्ताच्या जीवनामध्ये फार धावपळ चालू आहे, परंतु तो फार आनंदाचा अनुभव करत आहे. का? कारण तो भगवंताची सेवा करत आहे. तर इथं त्या पद्धतीने सांगितलेलं आहे की ते लोक काय करत नाहीत, आनंदमय स्वरूपाची प्राप्ती करू शकत नाहीत. पुढं लिहिलेलं आहे, एखाद्या भक्ताच्या कृपेमुळे असा विद्वान ज्ञानयोगी, पुन्हा वाचतो मी, एखाद्या भक्ताच्या कृपेमुळे असा विद्वान ज्ञानयोगी भक्तियोगाची प्राप्ती करू शकतो. मग प्रभुपाद देतात की ठीक आहे, असे जे निर्विशेषवादी लोक असतात, ध्यानयोगाचे जे साधक असतात, तर त्यांना पण आनंद प्राप्त होऊ शकतो. परंतु कसा होऊ शकतो की एखाद्या भक्तियोगाची म्हणजे एखाद्या भक्ताला भेटल्यानंतर त्या भक्ताशी जर कृपा त्यांना झाली किंवा त्या भक्ताचा आश्रय जर या ज्ञानी लोकांनी स्वीकारला, मग मात्र त्यांना पण काय होऊ शकतं, मग त्या भक्तियोगाची प्राप्ती होऊ शकते आणि आनंदाची प्राप्ती होऊ शकते. अन्यथा होऊ शकत नाही. परंतु पुढे म्हणतात, कारण तो निर्विशेषवादाच्या संकल्पनेचा त्याग करू शकत नसल्याने निर्विशेषवादाचे दीर्घकाळ केलेले अनुसरणही क्लेशदायकच असते. परंतु बरेच असे जे ज्ञानयोगाचे साधक असतात, ध्यानयोगाचे साधक असतात, ते भक्तियोगाचं आचरण स्वीकारायला तयार नसतात. का? कारण त्यांना वाटत असतं आम्ही जे करतो हे श्रेष्ठ आहे, आणि त्यामुळे ते भक्ताचा आश्रय स्वीकार करत नाहीत किंवा भक्तीचं ज्ञान पण स्वीकार करत नाहीत. आणि मग त्यांचं जे काही अनुसरण चालू आहे, ते साधना चालू आहे, ती साधना त्यांच्यासाठी क्लेशदायकच बनून राहते, तरी पण ते करतच राहतात. आणि पुढे काय म्हणलेलं आहे पहा, म्हणून ध्येयधारी जीवासाठी निर्विशेषवाद हा आचरण करतेवेळी आणि साक्षात्कार करतेवेळीही क्लेशदायकच ठरतो. मग असे जे निर्विशेषवादी असतात, जे भक्तीचा स्वीकार करत नाहीत आपल्या अहंकारामुळे, तर त्यांचं जे साधना आहे म्हणजे आचरण आहे जे निर्विशेषाचे, ते आचरण करतेवेळी पण त्यांना क्लेशच असतो. आणि त्यांना जेव्हा साक्षात्कार होतो निर्विशेषवादाचा किंवा मुक्तीच्या नंतर ते ब्रह्मज्योतीमध्ये जेव्हा विलीन होतात, तेव्हा पण त्यांची स्थिती क्लेशदायकच असते. का? कारण आचरण करताना पहा, त्यांचं कार्य किती कोरडं असतं. आपण नेहमी सांगतो, जसं भक्ती मार्गामध्ये आपण काय काय करतो आहोत, कीर्तन करत आहोत, जप करत आहोत, कथेंचं श्रवण करत आहोत. कथा श्रवण करताना पण आपल्याला भगवंताची लीला श्रवण करताना किती आनंद वाटतो. तत्वज्ञान सिद्धांत ऐकताना थोडं कंटाळून वाटतं, परंतु लीला श्रवण करताना किती आनंद वाटतो. कीर्तन करताना किती आनंद वाटतो. भगवंतांना आपण भोग अर्पण करतो वेगवेगळे व्यंजन म्हणून, तर किती आनंद येतो. आणि तो प्रसाद घेताना तर आणखीनच जास्त आनंद येतो. तर किती आनंदमय कार्य आहेत भक्तीची कार्य. आता प्रसाद बनवताना पुरुषांना वाटणार नाही आनंद, पण काय त्याच्यामध्ये काय आनंद आहे असं वाटेल, प्रसाद बनवण्यामध्ये काय आनंद आहे. पण तू माताजींना विचारा, जेव्हा माताजी एकदम उत्साहाने भगवंताच्या एखाद्या जन्माष्टमी किंवा विशेष काय उत्सव आहे आणि त्यावेळी भोग जर बनवायचे असतील, तर माताजींना किती आनंद मिळतो त्याच्यामध्ये भगवंतांना भोग बनवताना. जसं आम्ही कार्तिक महिन्यामध्ये राधानाथ महाराजांच्या, परमपूज्य राधानाथ महाराजांच्या यात्रेमध्ये जातो, तर त्यावेळेला दरवर्षी गोवर्धन पूजा करतात कार्तिक यात्रेमध्येच. आणि गोवर्धनला अर्पण करण्यासाठी, गोवर्धनजींना अर्पण करण्यासाठी भोग बनवण्यासाठी सर्वांना संधी असते त्या ठिकाणी. तर आम्ही एक वर्षी गेलो होतो, तर त्या दिवशी
गोवर्धनजींना अर्पण करण्यासाठी जवळजवळ 2100 भोग बनवले होते. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल किंवा अतिशयोक्ती वाटेल, प्रभूजी असंच काय सांगत आहेत म्हणतील. परंतु आपण पाहिल्यानंतर एकदम थक्क होऊन जाणार. 2100 भोग बनवले होते भक्तांनी. आणि ते भोग एवढे नाही एक प्लेटमध्ये ठेवायला 4-5 लाडू, 4-5 चपात्या किंवा असं नाही. प्रत्येक पदार्थ मोठमोठे जिलेबी बनवल्यात, लाडू बनवले, एक मोठमोठ्या टोपली भरून सर्व काही बनवलेलं आहे. आणि एवढे 2100 पदार्थ प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने बनवू शकतो. का? कारण त्याच्यामध्ये पण आनंद आहे. कारण ते सेवा आहे भगवंताच्या संबंधित. आणखीन आपण काय करतो, भक्त माताजी लोक आहेत, भगवंतांना शृंगारच्यासाठी ड्रेस बनवतात, हार बनवतात आणि प्रसाद वितरणामध्ये पण आनंद येतो आपल्याला. आणि भक्ती मार्गामध्ये गायींची सेवा पण येते. ध्यान मार्गामध्ये किंवा निर्विशेषवादी बघा गायींची सेवा करत नाहीत ते. मग गायींची पण सेवा आपण भगवंताच्या सेवेसंबंधित म्हणून करत असतो. वेगवेगळे उत्सव आपण साजरे करतो. त्या उत्सवामध्ये किती वेगवेगळ्या सेवा असतात, किती आनंद येतो या सर्व गोष्टी करत असताना आपल्याला. परंतु निर्विशेषवादी किंवा ध्यानयोगांची साधना काय असते, एकतर उपनिषेध किंवा वेदांत सूत्र फार तासून तास वाचत बसा, नाहीतर ध्यान धारणा करा. आणि किती कोरडं असतं. प्रभुपाद म्हणतात हे ध्यान धारणा करणारे लोक काय असतात, त्यांचं ध्यान कमी असतं आणि त्या ध्यानामध्ये झोप काढणंच ज्यादा होत असतं त्यांचं. कारण कलियुगामध्ये ध्यान करणं किंवा ते ज्यादा वेळ त्याच्यामध्ये ध्यान लावणं हे शक्यच नाहीये. त्यासाठी वातावरण, जे सात्विक वातावरण असायला पाहिजे आजूबाजूचं, किंवा स्वतःमध्ये जी सात्विकता असायला पाहिजे ती नाही आहेच कलियुगामध्ये. आणि त्यामुळे हे नुसता म्हणजे काय करतायत, नक्कल करत आहेत ध्यान करण्याची, किंवा अध्ययन करून ते समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्यांचे जे काही सत्संग होतात किंवा जे काही कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये पण काय भगवंताच्या कथा अजिबात सांगितल्या जात नाहीत, त्याच्यावर चर्चा होत नाही. आणि फक्त काय चर्चा असते, असा विचार करा, तसा विचार करू नका, हे करा ते करू नका, असं विचार करा तर निगेटिव्ह एनर्जी क्रिएट होते, असं विचार केला तर पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होते, आणि त्याच्यामुळे हे होतं ते होतं. हे सगळं कोरडंच बोलणं असतं. त्याच्यामध्ये काही ऐकायला म्हणजे आनंद वाटत नाही. तरी पण लोक त्याच्यामध्येच वेळ काढत असतात. का? कारण अहंकारामुळे त्यांना वाटत असतं की आपण एवढ्या वर्षापासून हे करत आलेलो आहे, आणि आता जर ते चुकीचं म्हणून आपण जर भक्ती स्वीकारलो तर आपण फार मूर्ख ठरलो जाऊ. आणि मग दुसऱ्याच्या समोर आपण मूर्ख ठरलो नको पाहिजे. आपण फार बुद्धिमान आहे हेच आपल्याला सगळ्यांनाच आपण दाखवलं पाहिजे. यासाठी त्यांना जरी ते क्लेशदायक वाटत असलं, फार कंटाळून वाटत असलं त्यांची साधना किंवा त्यांचं जे कार्य, तरी पण ते करतच राहतात अहंकारामुळे. तर हे सांगितलेलं आहे. आणि म्हणून इथं प्रभुपाद लिहित आहेत. मग हे आचरण करताना त्यांना त्रास होतो, क्लेश असतो. आणि साक्षात म्हणजे पूर्णत्व प्राप्त झाल्यानंतर मग त्यांचं पूर्णत्व म्हणजे काय, की ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होतात. पण तो ब्रह्मज्योतीमध्ये पण काय आहे, तिथं काय भगवंतांच्या साकार रूपाचं दर्शन नाहीये आणि सेवा पण नाही, तिथं पण सेवा नाही. आणि त्यामुळे ब्रह्मज्योतीमध्ये ते अनंत करोडो अरबो वर्षापर्यंत ते तसंच ब्रह्मज्योतीमध्ये भ्रमण करत राहतात आत्मे. जे निर्विशेषवादी किंवा ध्यानयोगाचे जे साधक असतात, मुक्ती प्राप्त झाल्यानंतर त्या निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होतात आणि तिथं भ्रमण करत राहतात. आणि त्यांची स्थिती कशी असते, आपण बऱ्याच वेळा सांगितले, जसं एखाद्या कौलाच्या छिद्रातून जर सूर्यप्रकाश खाली येत असेल तर आपल्याला रूममध्ये कसं दिसतं, की त्या सूर्यप्रकाशामध्ये बरेच छोटे छोटे कण हवेमध्ये फिरत आहेत हे दिसतं आपल्याला. तर तशी स्थिती त्या आत्म्याची त्या ब्रह्मज्योतीमध्ये असते. आणि ते फार कंटाळवाणं जीवन, आणि म्हणून त्या ब्रह्मज्योतीमध्ये विलीन झालेल्या आत्म्याचं पण पुन्हा पतन होतं या भौतिक जगामध्ये. का? कारण आत्मा हा सेवा केल्याशिवाय राहूच शकत नाही. आणि त्या ब्रह्मज्योतीमध्ये पण त्याला सेवेची संधी मिळत नाही. तिथं फक्त त्याला सत स्वरूपाची प्राप्ती होते, म्हणजे शाश्वतता प्राप्त होते. पण ती शाश्वतता इतका क्लेशदायक आहे की तो आत्मा पुन्हा या भौतिक जगामध्ये पतित होतो. आणि पुन्हा त्याला काही जन्म व्यतीत करून भक्तीमध्ये यावं लागतं, आणि मगच तो भगवंताच्या धामामध्ये साकार रूपाची पूजा अर्चना सेवा करण्यासाठी जाऊ शकतो, अन्यथा नाही. म्हणून इथं प्रभुपाद म्हणतायत की असे जे निर्विशेषवादी असतात त्यांचं वर्तमान जे आचरण आहे किंवा साधना आहे ते पण क्लेशदायक असतं, आणि त्यांचं जेव्हा साक्षात्कार होतो किंवा ते जेव्हा मुक्त होऊन ब्रह्मज्योतीमध्ये जातात ते पण क्लेशदायकच असतं. आता पुढं काय लिहिलेलं पहा. प्रत्येक जीवात्म्याला आंशिक स्वातंत्र्य असते, आणि मनुष्याने निश्चितपणे जाणले पाहिजे की निराकाराचा साक्षात्कार हा आपल्या सच्चिदानंद स्वरूपाच्या विपरीत आहे.
म्हणून त्याने या मार्गाचा स्वीकार करू नये. प्रभुपाद म्हणतात की प्रत्येक जीवाला आंशिक स्वातंत्र्य आहे, आपल्या सर्वांना अल्प स्वातंत्र्य आहे. तर त्या अल्प स्वातंत्र्याचा आपण सदुपयोग करून भक्ती मार्गाचा स्वीकार केला पाहिजे. का? कारण बरेच लोक श्रद्धाळू असतात, त्यांना आध्यात्मिक काही ना काही साधना करायची असते, परंतु काय होतं की त्यांना असे काही निर्विशेषवादी लोक भेटतात आणि ते आपल्या अल्प स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून त्या निर्विशेषवाद्यांच्या साधना किंवा त्यांचे अनुयायी बनतात. मग त्यांना सच्चिदानंद स्वरूप प्राप्त होणार नाही. आणि त्यामुळे आपण ह्या भगवद्गीतेच्या ह्या श्लोकाच्या आधारे, कारण हे कोण सांगत आहे? कृष्ण स्वयं सांगत आहेत की हे निर्विशेषवादाची साधना फार क्लेशदायक आहे. आणि हे जाणून आपण काय केलं पाहिजे? आपल्या अल्प स्वातंत्र्याचा सदुपयोग करून अशा निर्विशेषवादांच्या आहारी न जाता, मायावाद्यांच्या आहारी न जाता, ध्यानयोगींच्या आहारी न जाता आपण भक्ती मार्गाचा स्वीकार चांगल्या पद्धतीने केला पाहिजे आणि गंभीरतेने एकदम भक्तीची कार्य केली पाहिजे. आणि ते इथं प्रभुपाद सांगत आहेत. आणि म्हणून ते पुढे म्हणतात, म्हणून त्याने या मार्गाचा स्वीकार करू नये, म्हणजे निर्विशेष मार्गाचा स्वीकार करू नये. आणि पुढे म्हणतात, प्रत्येक जीवासाठी कृष्ण भावना भक्तिपूर्ण सेवेमध्ये पूर्णपणे संलग्न होणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. जर मनुष्याने या भक्ती योगाकडे दुर्लक्ष केले तर तो नास्तिकतेकडे वळण्याची शक्यता असते. मग व्यक्तीने जर भक्ती मार्गाला स्वीकार नाही तर तो नास्तिकतेकडे वळू शकतो. का? कारण निर्विशेषवाद जो आहे तो एक प्रकारे आच्छादित नास्तिकवादच आहे. त्याच्यावर पण आपण बऱ्याच वेळा सांगत असतो. कारण निर्विशेषवादामध्ये म्हणतात की भगवंतांना रूप नाही, भगवंतांना इंद्रिय नाही आहेत, भगवंतांना इच्छा नाही आहे, भगवान बोलू शकत नाहीत, चालू शकत नाहीत, काही भावना व्यक्त करू शकत नाहीत, असं ते म्हणतात. परंतु ती शक्ती आहे म्हणतात. मग आचार्य सांगतात किंवा प्रभुपाद म्हणतात, तर भगवंतांना हे सर्व नाही, याचा अर्थ तुम्ही भगवंत नाहीच म्हणा ना सरळ. एवढं सर्व फिरून किंवा इकडून तिकडून बोलण्याची काय आवश्यकता आहे? म्हणजेच याचा अर्थ जेव्हा निर्विशेषवादी व्यक्ती साधक असतो, त्याची शक्यता असते की तो काही कालानंतर नास्तिक पण बनू शकतो. का? कारण त्या निर्विशेष साधनेमध्ये काही आनंदाचा अनुभव नाहीये. आणि जर भक्ताच्या संपर्कात आला आणि भक्त बनला तर त्याला लाभ होईल. परंतु काही निर्विशेषवादी मग त्या निर्विशेष साधना बऱ्याच वर्ष करून त्यांना काहीच लाभ अनुभव येत नाहीये, आनंद अनुभवला येत नाही. मग असे लोक काय होतात? मग नास्तिक पण बनतात. मग काय नाहीच, हे निर्विशेष म्हणजे साकार रूप पण नाहीये आणि जे निर्विशेष जे शक्ती म्हणतायत हे ती पण नाही, काहीच नाही, सर्व काही ठोटांड आहे. अशा स्थितीपर्यंत पण काही लोक निर्विशेषवादी साधकांमधले पोहोचत असतात. आणि म्हणून इथं म्हणतात प्रभुपाद की तो जो मार्ग आहे तो फार धोकादायक आहे. आणि पुढे म्हणतात, अशा रीतीने या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे इंद्रियातीत अचिंत्य अशा अव्यक्तावर ध्यान करण्यास विशेषतः या कलियुगात कधीही प्रोत्साहन देऊ नये. भगवान श्रीकृष्णाने या मार्गाची शिफारस केलेली नाही. मग अशा पद्धतीने प्रभुपाद फार सुंदर या तात्पर्यामध्ये आपल्याला ज्ञान देतात. आणि खरोखर हे तात्पर्य आपण बऱ्याच वेळा पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला आणखी चांगल्या पद्धतीने हा विषय समजून येईल. कारण फार हा विषय महत्त्वपूर्ण आहे समजून घेणं, परंतु तेवढा जटिल पण आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा आपण श्रवण करणं, वाचन करणं आवश्यक आहे आणि नंतर आपल्याला हा तो विषय समजून येऊ शकतो. ठीक आहे, आता पुढचा श्लोक घेऊ आपण. 6वा आणि 7वा दोन्ही श्लोक एकत्र आहेत. तर पुढचा श्लोक आपण एकत्र वाचू. ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्परः अन्यन्येव योगेन माम ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्यु संसार सागरात भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशित अचेतसाम. भाषांतर. आता 6 आणि 7 दोन्ही श्लोकांचं एकत्र भाषांतर खाली दिलेलं आहे. भाषांतर. परंतु आता भाषांतर मी वाचण्याच्या अगोदर सांगतो की ह्या 2 श्लोकामध्ये आता कृष्ण म्हणजे जे 3रा आणि 4था श्लोक आहे या अध्यायामधला, या 3ऱ्या आणि 4थ्या श्लोकामध्ये कृष्ण जे निर्विशेष मार्गामधले साधक असतात त्यांच्या जीवनामध्ये कसं कष्ट असतात किंवा ते शेवटी भक्तीला पण येऊन कसे मिळतात याचं वर्णन 3ऱ्या आणि 4थ्या श्लोकामध्ये त्यांनी दिलेलं आहे भगवंतांनी. आणि 5व्या श्लोकामध्ये
ह्या निर्विशेषवाद्यांच्या मार्गामध्ये किती कष्ट आहेत, क्लेश आहेत हे सांगितलेलं आहे. आता 6व्या आणि 7व्या श्लोकामध्ये मग त्याचं उलटं सांगत आहेत. परंतु या भक्ती मार्गामध्ये किती म्हणजे लाभ आहे आणि हा मार्ग किती सुलभ आहे आणि किती श्रेष्ठ आहे याचं वर्णन 6व्या आणि 7व्या श्लोकामध्ये भगवंत करत आहेत. आता श्लोकाचा अर्थ वाचतो मी. परंतु जे माझे पूजन करतात, जे आपली सर्व कर्मे मला अर्पण करतात आणि अनन्य भावाने भक्ती करीत माझी उपासना करतात, माझ्या ठाई मन स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होतात व माझेच ध्यान करीत असतात, त्यांचा हे पार्था मी जन्ममृत्यूरूपी संसारातून त्वरित उद्धार करतो. मग लगेच आपल्याला फरक जाणवतो या 4-5 श्लोकामध्येच, की कृष्ण याच्या अगोदरच्या श्लोकामध्ये म्हणतायत की निर्विशेष तत्वाचं उपासना करणं किती क्लेशदायक आहे, ते कार्य किती दुष्कर आहे, याच्याबद्दल याच्या अगोदरच्या श्लोकामध्ये बोलतात. आणि आत्ता ह्या 2 श्लोकामध्ये सांगतायत, परंतु जे माझे भक्ती करतात, माझं पूजन करतात, माझी उपासना करतात, माझ्यावर ध्यान करीत असतात, तर त्यांचा काय करतो मी, या जन्ममृत्यू संसारातून त्वरित उद्धार करतो. म्हणजे काय, की ह्या मार्गामध्ये क्लेश नाहीयेत, दुःख नाहीये, भगवान लगेच त्यांचा उद्धार करतात, असं कृष्ण इथं सांगतात. मग लगेच आपल्याला याच्यातला फरक जाणवतो. तात्पर्य आपण वाचूया. तात्पर्य, या ठिकाणी स्पष्टपणे म्हटले आहे की भक्त हे फार भाग्यवान आहेत, कारण भगवान त्यांचा संसार सागरातून त्वरित उद्धार करतात. शुद्ध भक्तीमुळे मनुष्याला साक्षात्कार होतो की भगवंत हे महान आहेत आणि जीव त्यांच्या अधीन आहे. भगवंताची सेवा करणे हे जीवाचे कर्तव्य आहे आणि जर त्याने हे कर्तव्य निभावले नाही तर त्याला मायेची सेवा करावी लागते. तर फार एकदम हेवी वाक्य आहे. या पॅराग्राफमधलं शेवटचं जे वाक्य आहे, काय वाक्य, मी पुन्हा वाचतो बघा. भगवंताची सेवा करणे हे जीवाचे कर्तव्य आहे आणि जर त्याने हे कर्तव्य निभावले नाही तर त्याला मायेची सेवा करावी लागते. प्रभुपाद इथं म्हणतायत. याचा अर्थ आपण जे मागच्या आठवड्यामध्ये उपोद्घातमधल्या काही पॅराग्राफवर चर्चा केली होती, त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की सेवा करणं हा जीवाचा गुणधर्म आहे आणि ती सेवा भगवंतांची करणं हा वास्तविक सनातन धर्म आहे. आणि मग त्याचं कर्तव्य आहे जीवाचं भगवंताची सेवा करणं. आणि जर त्यांनी भगवंताची सेवा नाही केली तर कोणाची तर सेवा करायचीच आहे, कारण सेवा करणं हा गुणधर्मच आहे आत्म्याचा. मग कृष्णाची किंवा भगवंताची सेवा तो करत नाही तर तो मायेची सेवा त्याला करावी लागते, प्रभुपाद इथं म्हणतात. मग आता मायेची सेवा करावी लागते असं बऱ्याच वेळा प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये आपण ऐकतो किंवा वाचतो आपण. तर मायेची सेवा करणं म्हणजे निश्चित म्हणजे वास्तविक आहे तरी काय. तर आचार्य सांगतात की आपल्याला फक्त 2 ऑप्शन आहेत आत्म्याला. सेवा करणं तर तो त्यागू शकत नाही, कारण त्याचा गुणधर्म आहे. जसं साखर आपला गोडवा त्यागू शकत नाही, मीठ आपला खारटपणा त्यागू शकत नाही, तसं आत्मा सेवा करणं हे त्याचा जो गुण आहे तो त्यागूच शकत नाही. मग त्यांनी भगवंताची नाही सेवा केली तर कोणाची तर सेवा करायचीच आहे त्याला. मग ती सेवा कोणाची आहे, मायेची सेवा आहे. 2च ऑप्शन आहेत आणि ऑप्शन नाहीच आपल्याकडे. प्रश्न काय आहे की तुम्हाला कोणाची सेवा करायची आहे, कृष्णाची. प्रश्न आहे आपल्याला कोणाशी सेवा करायची आहे आणि ऑप्शन 2च आहेत फक्त, एक कृष्णाची आणि दुसरी मायेची, त्याच्यापेक्षा दुसरा ऑप्शन नाही. मग आचार्य सांगतात की आपण जे पण काही कार्य करत आहोत ते कार्य जर भगवान श्रीकृष्णाच्या संबंधित आपण जोडत नसू किंवा भगवंताच्या संबंधित म्हणून ते करत नसू तर त्याच्या व्यतिरिक्त कोणतेही आपण कार्य करावे ती मायेची सेवा आहे. काही जण म्हणतील असं कसं म्हणू शकता आपण, काही जे नवीन लोक असतील, नवसाधक, नास्तिक लोक किंवा भक्तीमध्ये पण अजून ज्यांना पूर्णतः सिद्धांत माहीत नाहीये ते पण विचार करतील की असं कसं म्हणू शकता. ठीक आहे, आम्ही कृष्णाची सेवा करत नसतो तेव्हा आम्ही काहीतरी चांगलं म्हणजे आमचं जॉब करत आहे, आमचा व्यवसाय करत आहे, आमच्या कुटुंबाचं पालन करत आहे आणि हे सर्व करत आम्ही काय काय भरपूर चांगल्या गोष्टी करत आहोत. मग आम्ही दुसरं काही मायेची सेवा करावी असं कसं म्हणू शकता आपण. तर ह्यालाच मायेची सेवा म्हणलेलं आहे की आपण भगवंताच्या संबंधित सोडून दुसरं कोणतेही कार्य असू, म्हणजे कुटुंबिक कार्य असू दे, सामाजिक कार्य असू दे, आपल्या वैयक्तिक शरीरासंबंधित कार्य असू दे किंवा आपल्या व्यवसाय संबंधित कुठल्याही संबंधित कार्य असू दे, ते कार्य जर आपण भगवंताशी जोडलो नाही तर ती मायेची सेवा आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे.
जसं विष्णू पुराण नावाचा एक ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये एक प्रसंग येतो. एक छोटासा प्रसंग आहे. फार सुंदर प्रसंग आहे. तर त्या प्रसंगामध्ये काय सांगितलेलं आहे, की एकदा काय होतं, नारद मुनी भगवान विष्णूंकडे जातात वैकुंठामध्ये आणि नारद मुनींना ती पात्रता आहे, की नारद मुनी ब्रह्मांडामध्ये, वैकुंठामध्ये कुठेही भ्रमण करू शकतात. मग ते वेगळ्या ठिकाणी भ्रमण करत असतात आणि मग एकदा वैकुंठामध्ये जातात आणि विष्णू भगवंतांना म्हणतात, की "हे भगवंता, मला तुमच्या मायाशक्ती जी मायादेवी आहे किंवा मायाशक्ती आहे, तिला पाहायचं आहे. ही शक्ती आहे तरी काय? पूर्ण भौतिक जगत त्या शक्तीच्या अधीन आहे. त्या शक्तीच्या अधीन होऊन ते कार्य करत आहे. मग ही वास्तविक माया आहे तरी काय? हे मला पाहायचं आहे." असं नारद मुनी भगवंताला म्हणतात. तर भगवान विष्णू हसतात नारद मुनी तेव्हा तसं म्हटल्यानंतर आणि म्हणतात, "हे नारदा," म्हणतात, "ते माया माया जी शक्ती आहे त्याच्यावर आपण चर्चा करण्याची काय आवश्यकता नाही. आपण काही वेगळ्या गोष्टीवर किंवा वेगळ्या विषयावर चर्चा करू." असं भगवान त्यांना म्हणतात. तरी पण नारद मुनी, "नाही, नाही, मला आज समजून घ्यायचंच आहे, की माया वास्तविक आहे तरी काय?" का? कारण मायेने सर्व भौतिक जगाला जकडलेलं आहे. सर्वजण मायेच्या अधीन आहेत हे असं आपण नेहमी म्हणतो. तर मला आज माया म्हणजे वास्तविक आहे तरी काय हे पाहायचंच आहे. किंवा ती कोण आहे हे मला पाहायचं आहे. तर बघून पुन्हा म्हणतात, "अरे नारदा, ती तुझ्यासाठी नाहीये मायाशक्ती. तू मायेच्या परे आहेत आणि तू ते त्याच्यामध्ये जाणून घेण्याचे प्रयत्न करू नकोस. सोडून दे, आपण दुसऱ्या विषयावर बोलू." तरी पण नारद मुनी पुन्हा हट्ट करतात. "नाही, मला माया म्हणजे काय पाहायचंच आहे किंवा जाणायचंच आहे." मग ठीक आहे म्हणतात. भगवान म्हणतात, "ठीक आहे, आता तुझी इच्छा आहे, हट्ट आहे, तर ठीक आहे, चल," म्हणतात, "माझ्याबरोबर थोडं चल," म्हणतात. आणि मग भगवंत नारद मुनीला घेऊन चालू लागतात. आता भगवंत मायेचं दर्शन नारद मुनीला घडवायचं आहे. मग लगेच जेव्हा भगवंताच्या सोबत नारद मुनी चालू लागतात वैकुंठामध्येच, जेव्हा थोडं बाहेर येतात, तर लगेच भगवंत आणि नारद मुनीच्या समोर फार मोठा एक वाळवंट आहे असं दिसू लागतं त्यांना. आणि नारद मुनीच्या सोबत भगवंत त्यांना घेऊन चालत आहेत. मग नारद मुनी म्हणतात, की "भगवंता, हे कुठे घेऊन आला तुम्ही मला? हे तर तुम्ही तर मला माये दाखवण्यासाठी घेऊन चालला होता आणि हे कुठे घेऊन आला? तू काय आता श म्हणजे काय म्हणतात, की शंका घेऊ नको किंवा ज्याला प्रश्न विचारू नको. मी तुला मायेचं वास्तविक दर्शन घडवेन. चल," म्हणतात, "माझ्याबरोबर. चालत राहा." आणि भगवान विष्णू नारद मुनीला घेऊन जाऊ लागतात. आणि चालत, चालत, चालत बरंच अंतर चालल्यानंतर उन्हाचं वाळवंटामध्ये चालतायत, तर भगवंत थोडं एका ठिकाणी बसतात. एक छोटंसं झाड असतं आणि त्या झाडाच्या तिथं बसतात आणि नारद मुनी म्हणतात, की "हे नारदा, फार तहान लागलेली आहे रे. तू काय कर, थोडं पाणी मिळते का बघतोस का?" तर नारद मुनी लगेच, "हां, ठीक आहे," म्हणतात, भगवंता, "बसा," म्हणतात, "इथं मी बघून येतो इथं कुठं पाणी मिळते काय." लगेच घेऊन येतो. कारण भगवंताची सेवा आहे. नारद मुनी भक्त आहेत. तर लगेच नारद मुनी भगवंत तिथं बसतात आणि नारद मुनी पाणी शोधण्यासाठी जरा जातात. आणि काही अंतर चालल्यानंतर नारद मुनीला एक लांबच एक झोपडी दिसते. नारद मुनी आणि तिथं चालत जातात. जवळ गेल्यानंतर पाहतात तर त्या झोपडीच्या बाजूला एक विहीर पण होती. आणि विहिरीमध्ये पाहतात तर विहिरीत पाणी पण आहे. तर नारद मुनी फार आनंदित होतात, की आता पाणी मिळालेलं आहे. आता भगवंतांना आपण घेऊन जाऊ. आणि परंतु आता पाणी घेण्याच्या अगोदर झोपडीमध्ये कोण आहे त्यांना थोडं विचारलं तर पाहिजे, कारण त्यांची विहीर असेल असं न विचारता घेणं योग्य नाही. मग ते झोपडीच्या बाहेर तिथं जवळ जातात आणि दरवाजा आहे त्याला ठोठतात. म्हणजे अ, टकटक करतात आणि मग आतून दरवाजा उघडला जातो आणि जेव्हा दरवाजा उघडतो तर पाहतात तर आत फार एक सुंदर स्त्री होती. आणि ती स्त्री लगेच नारद मुनीला पाहिल्या नारद मुनींना विचारते, तुम्ही कोण आहात आणि काय हवं आहे तुम्हाला?" तर नारद मुनी म्हणतात, की मी नारद मुनी आहे आणि मला थोडं पाणी हवं आहे आणि मी पाणी घेऊन जाऊ शकतो का?" आणि जेव्हा ती स्त्री ऐकते, की हे नारद मुनी आहेत आणि पाहते त्यांच्या गळ्यामध्ये वीणा पण आहे, तर ती एकदम फार आनंदित होते, की "तुम्ही नारद मुनी आहात? भगवंताचे एवढे श्रेष्ठ भक्त, या, या," म्हणता, "आत या, आमच्या थोड्या झोपडीमध्ये बसा. मला तुमची सेवा करू द्या." अशा पद्धतीने ती स्त्री किंवा जी सुंदर स्त्री मुलगी होती ती बोलवते. मग नारद मुनी पण ठीक आहे, आता ती बोलवत आहे प्रेमाने, तर ते जाऊन आत बसतात. आत बसून मग ती जी स्त्री आहे ती थोडं पाणी घेऊन येते. नारद मुनी थोडं थंड पाणी पितात. त्यानंतर ती स्त्री काय करते, नारद मुनीची चरण प्रक्षालन करते. म्हणजे चरण धुते. का? कारण साधू संत आहेत आलेले आहेत आपल्या घरामध्ये. आणि त्यांना काही फ्रुट्स किंवा फळं खाण्यासाठी देते. कारण उन्हामध्ये फार तुम्ही थकल्यावर थोडं आहार करा, असं पण देते आणि फार प्रेमाने त्यांची सेवा करते. मग नारद मुनी त्या स्त्रीची सेवा पाहून फार आनंदित होतात आणि त्या स्त्रीला म्हणतात, की "तुझ्या सेवेने मी फार प्रसन्न झालेलो आहे, की आता मी तुझ्यासाठी काय करू शकतो हे सांग."
मी तुझी काही सेवा करू शकतो का? असं त्या स्त्रीला विचारतात. तर ती स्त्री काय म्हणते, एकदम आनंदित होऊन हात जोडून नारद मुनी म्हणते, की "हे नारद मुनी, माझी एकच इच्छा आहे. ती म्हणजे काय? की तुम्ही माझे पती बनावेत किंवा मला तुमची पत्नी म्हणून स्वीकारा." आता नारद मुनी जेव्हा पहिल्यांदा त्या स्त्रीला पाहिले होते, दरवाजा उघडल्या-उघडल्या, तर भगवंताच्या मायेच्या कृपेनेच पहिल्यांदाच नारद मुनीला त्या स्त्रीप्रती थोडं आकर्षण झालंच होतं. आणि नंतर आता ह्या स्त्रीने स्वतः विवाहाची मागणी केल्यामुळे नारद मुनी आता मग म्हणतात, "ठीक आहे, मी तुला वचन दिलेलं आहे तुझी इच्छा पूर्ण करण्याची. ठीक आहे, मग मी तुझ्याशी विवाह करायला तयार आहे," म्हणतात. आणि मग काय होतं, नारद मुनी त्या स्त्रीशी विवाह करतात आणि तिथंच वास्तव्य. आता विवाह केल्यामुळे पत्नीसोबत राहिलं पाहिजे, पत्नीसोबत वास्तव्य करू लागतात. आता पत्नी आहे, पती आहेत, एकत्र आहे. मग त्यांच्या उपजीविकेसाठी काहीतरी काम केलं पाहिजे. मग नारद मुनी काही काम करू लागतात. त्यांना मुलं होतात. मग मुलांचं संगोपन करणं हे सर्व सुरू होतं. सर्व व्याप वाढत जातो. ती मुलं पण मोठी होतात. त्यांच्या मुलांचे पण विवाह केले जातात. मुलांची पण मुलं म्हणजे नारद मुनी नातवंड पण होतात. आणि हे सर्व प्रसंग चालू आहे तिथं. नातवंड होतात आणि सर्व नारद मुनी त्या कौटुंबिक जीवनामध्ये एकदम व्यस्त झालेले जातात. आणि काम करून पैसा आणणं, आपल्या पत्नीचं, मुलांचं संगोपन करणं, मग नंतर विवाह झाल्यानंतर मुलांची विवाह झाल्यानंतर नातवंड आली, नातवंडासोबत खेळणं, बागडणं, त्याचा आनंद घेणं, त्याच्यामध्ये ते एकदम तल्लीन आहेत. आणि त्याच्यामध्ये मध्ये-मध्ये वेगवेगळे कष्ट पण येत आहेत. जसं कौटुंबिक जीवनामध्ये वेगळ्या प्रतिकूल परिस्थिती येतात, दुःख येतात, ते पण येत आहेत. त्याला पण सहन करत आणि हे सर्व त्यांचं चालू आहे. आणि मग काय होतं, अचानक फार मोठा पाऊस पडू लागतो. आणि पाऊस पडल्यानंतर पूर येतो मोठा, त्या ठिकाणीच, त्या भागामध्ये. आणि पूर आल्यानंतर त्या पुरामध्ये त्यांचं जे घर होतं, नारद मुनींनी आता झोपडीचं फार मोठं घर पण बांधलं होतं. मग पूर्ण घर काय होतं, त्या पुरामध्ये उद्ध्वस्त होतं. त्या घरातल्या वस्तू सगळ्या पुरामध्ये वाहून जाऊ लागतात. आणि नारद मुनी पण वाहत आहेत पुरामध्ये. आणि एवढंच नाही, तर ते पाहतात, की आपली पत्नी, त्यांची पत्नी, ज्या पत्नीवर ते फार प्रेम करत होती, पत्नी पण त्या पुरामध्ये वाहून चाललेली आहे. त्याची मुलं वाहून चाललेली आहेत. त्याची नातवंड वाहून चाललेली आहेत. आणि सर्वजण एकदम मत्तीसाठी जोरात ओरडत आहेत. आणि नारद मुनी पण एकदम जोरात अ, ओरडत आहेत. आपल्या पत्नीला हाक मारत आहेत, की "मी येतो तुला वाचवतो" म्हणून. किंवा मुलाला, "माझा मुलगा पहा, वाचवा, वाचवा" जोरात ओरडत आहेत. "माझी नातवंड वाचवा, वाचवा" जोरात ओरडत आहेत. अशा पद्धतीने नारद मुनी एकदम जोरात ओरडत सर्व प्रयत्न करत आहेत. आणि जोरात पवत जाऊन त्यांना पकडून वाचवण्याचा प्रयत्न करतात. परंतु कितीही पवलं तर त्या पत्नीच्या जवळ किंवा आपल्या मुलांच्या, नातवंडाच्या जवळ ते जाऊ शकत नाहीत. तिथंच ते पोहत आहेत असं वाटतंय त्यांना. किंवा जेवढं पोहत आहेत तेवढं आणखी ते दूरच आहे असं वाटतं. आणि त्यामुळे त्यांना फार दुःख, वेदना, का? कारण त्यांच्या समोर आता त्यांचं सर्व उभा केलेलं घर त्या पुरामध्ये वाहून चाललेलं आहे. उभा केलेल्या वस्तू वाहून चाललेल्या आहेत. ज्या पत्नीवर प्रेम केलं, मुलांना संगोपन केलं चांगल्या पद्धतीने, प्रेमाने, ती मुलं वाहून चाललेली आहेत. ती नातवंड, ज्या नातवंडावर फार प्रेम केलं, त्यांच्यासोबत आनंदाने दिवस व्यतीत केले, ती नातवंड वाहून चाललेली आहेत. सुना वाहून चाललेल्या आहेत. सर्व वाहून चाललेले आहेत. आणि हा पण वाहून चाललेला आहे. आणि कोणच कोणाला वाचवू शकत नाही. आणि अशा स्थितीमध्ये त्याला फार दुःख होतं. तो इतका दुःखी होऊन त्या पाण्यामध्ये गटकाया खात-खात पुराच्या तो बेशुद्ध पडतो. आणि त्या बेशुद्ध अवस्थेमध्ये तो पाण्यातून वाहून चाललेला आहे. असं होतं. आणि बेशुद्ध पडलेला आहे. आणि थोड्या वेळानंतर नारद मुनीला जाग येते. आणि जेव्हा जाग येते आणि आपले डोळे उघडतात आणि डोळे उघडल्यानंतर पाहतात तर काय, की ज्या ठिकाणी विष्णू भगवंत बसले होते त्या छोट्या झाडाखाली, त्या ठिकाणी नारद मुनी पडलेले आहेत. एकदम खाली असं बेशुद्धच्या अवस्थेमध्ये. आणि डोळे उघडून पाहतात तर भगवंत समोरच बसलेले आहेत झाडाच्या खाली. आणि जेव्हा नारद मुनी डोळे उघडून भगवंताकडे पाहतात, तर भगवंत हळूच नारद मुनींकडे पाहतात. आणि नारद मुनींकडे बघून हसू लागतात. मंद स्मित हास्य करत नारद मुनीला भगवंत म्हणतात, "अरे नारदा, भरपूर तहान लागलेली आहे रे. तू पाणी आणायला गेला होतात, काय झालं?" अशा पद्धतीने नारद मुनीला म्हणतात. आणि नारद मुनी मग लगेच उठतात, इकडं-तिकडं पाहतात, तर काहीच पूर नाहीये, पाणी नाहीये, झोपडी नाहीये, स्त्री नाहीये, मुलं नाहीत, नातवंड नाहीत, काही नाहीये. जसं ते वाळवंट आहे तसं आहे, फक्त झाड आणि भगवंत बसलेले आहेत. आणि हे पाहिल्यानंतर नारद मुनी लगेच कळतं, की काय झालेलं आहे. आणि नारद मुनी लगेच हात जोडून भगवंताला म्हणतात, की "हे भगवंता, खरोखर तुमची माया फार अगाध आहे. फार कठोर आहे. त्या मायेला कोणी समजू शकत नाही किंवा कोणी पार करू शकत नाही.
असं नारद मुनी हात जोडून स्वतःच म्हणतात. आणि मग भगवंत हसून पुन्हा म्हणतात, की नारद मुनी, "अजून माझ्या मायेचं दर्शन करायचं आहे का तुला?" असं भगवंत त्या नारद मुनीला म्हणतात. तर नारद मुनी म्हणतात, "नको भगवंता, भरपूर झालं. आता मला पुन्हा मायेचं दर्शन करायचं नाही." मग आपल्याला वाटेल हे थोडं काल्पनिक कथा असेल किंवा असंच काही, तर वास्तविक आपल्या पुराणामध्ये, विष्णू पुराणमध्ये आलेले म्हटल्यानंतर हे प्रसंग आहे. आपण म्हणाल मग असं कसं घडलं? नारद मुनी एवढं पूर्ण आपल्या पत्नीसोबत, मुलांसोबत, नातवंडासोबत एवढ्या वर्ष राहिले आणि एवढे वर्ष व्यतीत कसे झाले? भगवंत तो प्रसंग कसं होईपर्यंत तिथंच कसं थांबले? तर हे आपलं सर्व तर्कवितर्क असतात. भगवंताला, नारद मुनीला ते दर्शन घडवायचं आहे, तर भगवंताचे सर्व ते मायेचं स्वरूप आहे. आणि भगवंत काही क्षणामध्येच नारद मुनींसाठी शेकडो किंवा 100 वर्षाचं ते जे काही एखाद्या व्यक्तीचं कौटुंबिक जीवन असतं, ते कौटुंबिक जीवन काही क्षणामध्येच बसवू शकतात नारद मुनीसाठी. का? कारण भगवंत आपल्या भक्तांना असं काही साक्षात्कार करून देण्यासाठी या लीला करत असतात. त्यामुळे ही लीला घडली नाही, फक्त काल्पनिक कथा आहे असं मानायचं नाही. वास्तविक भगवंत घडवतात असे. असंच मार्कंडेय ऋषींच्या सोबत पण एका लीलेमध्ये घडलेला आहे. आता तो प्रसंग आपण सांगणार नाही, आपला वेळ भरपूर होईल. परंतु त्या मार्कंडेय ऋषींना पण भगवंताच्या मायेचं दर्शन करायचं होतं. आणि त्यावेळेला पण भगवंत असंच मायेचं दर्शन मार्कंडेय ऋषींना पण घडवून आणतात. तर सांगण्याचा उद्देश काय, हा प्रसंग सांगण्याचा, की भगवान नारद मुनींना मायेचं दर्शन करायचं होतं. माया म्हणजे असं नाही की काहीतरी एक वस्तू आहे आणि आपण जाऊन दर्शन करू शकतो. माया म्हणजे काय, की आपण भगवंतांची भक्ती किंवा सेवा सोडून बाकी कोणतीही गोष्ट करत आहोत, ती मायाच आहे. मग इथं नारद मुनी पहा, ती पाणी आणायला गेले भगवंतासाठी, परंतु त्या स्त्रीमध्ये आसक्त झाले, त्यांच्याशी विवाह केला, मग सर्व विस्तार सुरू झाला त्यांचा. बाकी सर्व त्यांच्या मागे लागलं. तर ह्यालाच माया म्हणलेलं आहे. मग एखादा व्यक्ती जेव्हा भगवंताची भक्ती करत नाही, तर तो काय करायला आहे? मग तो आपल्या कौटुंबिक जीवनामध्येच अडकलेला आहे. त्याची पत्नी आहे किंवा एखादी स्त्री असेल तर त्यांची पती आहेत, त्यांची मुलं आहेत, त्यांचं संगोपन करत आहेत, त्यांना वाढवत आहेत, चांगलं शिकवत आहेत, त्यांना पण चांगलं सेटल करत आहेत आणि चांगल्या पद्धतीने त्यांचं सर्व काही नियोजन करून मग त्यांना वाटतं, की आम्ही फार चांगल्या पद्धतीने आमचं जीवन व्यतीत करत आहोत. पण ही सर्व माया आहे. का? कारण माया या शब्दाचा अर्थ आहे जे नाही त्याला आहे म्हणणं. त्याला माया म्हणतात. माया, माया म्हणजे म्हणजे नाही आणि या म्हणजे जे आहे म्हणणं. त्याला माया म्हणलेलं आहे. मग काही जण म्हणते नाही कसं आहे? माझं पत्नी माझ्यासोबत आहे. गेल्या 20-25 वर्षापासून, 10 वर्षापासून, 30, 40, 50 वर्षापासून त्या पत्नीसोबत राहिलोय. त्या पतींसोबत मी राहिलोय. माझ्या मुलांना मी लहानपणापासून वाढवलेलं आहे. एवढं शिकवलेलं आहे, मोठं केलेलं आहे. नाही कसं म्हणता तुम्ही? मग नाही, ते नाही नव्हतं, ते भ्रम होता. हे केव्हा कळतं? जेव्हा त्या जीवाला मृत्यूला सामोरं जावं लागतं, तेव्हा त्याला कळतं, की हे सर्व माया होतं. का? कारण 50-60 वर्षापासून जसं नारद मुनी 100-1 कारण त्यांनी पत्नीसोबत विवाह केला, नातवंडा जन्मोपर्यंत ते तिथं होते. म्हणजे कमीत कमी 60, 70, 80 वर्षे तर ते तिथंच थांबले होते. परंतु शेवटी जेव्हा भगवंतासमोर आले, सर्व काही अदृश्य झाले. तसंच आपण 100 वर्ष, 50, 60, 70, 80 वर्ष जे काही हे कुटुंब जीवन जगत आहोत, तर आपल्याला वाटतं सर्व काही सत्य आहे. परंतु मृत्यूच्या वेळेला सर्व काही नाहीच होतं. म्हणजेच त्याला माया म्हटलेलं आहे. परंतु ही माया इतकी म्हणजे काय म्हणतात, की एवढी फसवणूक करणारी आहे किंवा एवढी ही मायादेवी शक्तिशाली आहे, की आपण मायेमध्ये असून पण आपल्याला आपण मायेमध्ये आहोत हे वाटत नाही. हीच मायेची शक्ती आहे. मग लोकांना आपण जेव्हा सांगतो हे सर्व माया हे आहेत, त्यांना वाटतं हे मूर्ख, ही वैरागी लोकं असतात. ह्यांनी तर काही कौटुंबिक जीवनामध्ये प्रवेश केला नाही आणि जसं अंगूर मिळाले नाहीत म्हणून खट्टे आहेत जसं म्हणतात, तशा पद्धतीने यांची स्थिती आहे. त्यांना काय माहीत आहे कौटुंबिक जीवनामध्ये काय आनंद आहे. आम्ही आमच्या पत्नीसोबत, आमच्या मुलांसोबत, आमच्या घरामध्ये राहून किती आनंदाचा अनुभव करतो, त्यांना काय माहीत आहे. मग ते कुटुंब पण माया आहे आणि त्या कुटुंबामध्ये अनुभव घेणारा आनंद पण मायाच आहे. का? कारण तो जो आनंद होता, तो आनंद पण मृत्यूच्या नंतर आपल्यासोबत राहणार नाही. आनंद कशाला म्हणलेला आहे? ज्या गोष्टीमध्ये खंड पडणार नाही, त्याला आनंद म्हणलेला आहे. मग ती स्थिती फक्त भगवंताच्या सेवेत आपण प्राप्त करू शकतो. मग हे बाकी सर्व काही आपण करत आहोत. मग आपण फार मोठा व्यवसाय उभा केलेला आहे, धनसंपत्ती उभा केलेली आहे, फार मोठं आपण कुटुंब आपण चांगल्या पद्धतीने पालन केलेलं आहे. काही जण म्हणतात, फार म्हणतात कशाने, एकदम अभिमानाने सांगत असतात, अहंकाराने, की मी जेव्हा माझा व्यवसाय सुरू केलो, तर मी सायकलनं जाऊन हे सर्व करत होतो किंवा आम्ही इकडे-तिकडे जाऊन ह्या गोष्टी करत होतो. परंतु आज माझ्याकडे एवढं
मोठ्या बंगला आहे, एवढ्या गाड्या आहेत, एवढं मी मेहनत करून उभा केलेला आहे. परंतु मित्रांनो, सांगायचं म्हटलं तर ही सर्व माया आहे शास्त्रानुसार. ना. काही जण म्हणतील माझी मुलं आहेत, मी मुलांना एवढं शिकवलं, मोठं केलं, माझी मुलं हे झालेले आहेत, ते झालेले आहेत, माझी नातवंड हे झालेले आहेत, किती त्यांना त्याच्यामध्ये फार अभिमान वाटतो. परंतु सर्व काही माया आहे. काही म्हणतील मी माझ्या एका झोपडीमध्ये राहत होतो, परंतु आज माझ्याकडे एवढ्या करोड रुपयाचा बंगला आहे. माझ्याकडे लहानपणी 2 टायमाचं जेवण खायला नव्हतं, परंतु आज माझ्याकडे एवढा धनसंपत्ती आहे. एकदम अहंकाराने बोलत असतात. त्यांना वाटतं की मी फार मेहनत करून हे सर्व उभा केलेलं आहे. परंतु सर्व काही माया आहे. कारण मृत्यूच्या वेळेला सर्व शून्य होणार आहे. आणि मग माया म्हणजे शून्य होतं म्हणजे माया का म्हणलेला आहे? कारण पुढच्या जन्मामध्ये आणि पुन्हा शून्यातून सुरुवात करायची. म्हणजेच याचा अर्थ जे तुम्ही उभा केलेला आहे, ज्या गोष्टींच्या सोबत तुम्ही 100, 70, 80 वर्ष घालवलात, ते नव्हतंच मुळी. सर्व काही भ्रम होतं. पण त्या भ्रमाला आपण सत्य मानत आहोत म्हणून त्याला माया म्हणलेलं आहे. परंतु लोकांना हे फार पचायला जड जातं. ऐकायला फार कठोर वाटतं. का? कारण त्या मायेमध्ये एवढे आसक्त आहेत. आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या पत्नीमध्ये, आपल्या पतीमध्ये, आपल्या मुलामध्ये, आपण उभा केलेल्या वैभवामध्ये एवढे आसक्त असतात, की जेव्हा साधू संत लोकं एवढं कठोरतेने बोलतात या भौतिक जीवनाबद्दल, तर त्यांना वाटतं की हे नकोच ऐकायला. का? कारण सत्य फार कटू असतं. आणि लोकांना फार वेदना होतात ते ऐकायला. आणि त्यांना वाटतं ही काय मूर्खता आहे. आपण किती आनंद घेऊया, आपण आनंद घेत बसू. असं त्यांना वाटत असतं. पण ती मूर्खता आहे. म्हणून इथं प्रभुपाद म्हणत आहेत, की जीवाचं कर्तव्य आहे भगवंताची सेवा करणं आणि त्यांनी ते जर कर्तव्य निभावलं नाही, तर माया भगवंताच्या बाजूलाच उभी असते. ती माया देवी लगेच त्यांच्या अधीन जीवाला बनवते. म्हणलेलं आहे निकटस्थ माया तारे झापती या धरे. चैतन्य चरितामृतमध्ये एक वाक्य येतं. कृष्ण भुलिया जीव भोग वांछा करे, निकटस्थ माया तारे झापटी या धरे. जेव्हा एखादा व्यक्ती कृष्णाला विसरतो, कृष्णाला विसरतो, भोग वांछा करे आणि कृष्णाला विसरून जेव्हा भोग वांछा करतो, तर मग काय होतं? निकटस्थ माया तारे, त्याच्या भगवंताच्या निकटच माया उभी असते. झापटी या धरे, त्याला लगेच पकडते आणि आपल्या अधीन करते आणि मग त्याची सेवा करायला लावते. आणि मायेची सेवा म्हणजे काय? मग हेच आहे. मग आपल्या शरीराची सेवा करा, म्हणजे ती पण मायेची सेवा आहे. का? कारण मला हे चांगलं चांगलं खायची इच्छा आहे. ते चांगलं खाण्यासाठी मला मग पैसे कमवले पाहिजे. पैसे कमवण्यासाठी मेहनत केली पाहिजे. मला चांगलं घर असलं पाहिजे माझ्या शरीराला राहण्यासाठी. माझी पत्नी आहे, माझी मुलं आहेत, माझे पती आहेत, माझे नातेवाईक आहेत. ह्या सर्वांना वेगवेगळ्या गोष्टी पाहिजे आहेत आणि त्यासाठी पण सर्व गोष्टी मग मेहनत करायची आहे. ती मेहनत म्हणजे काय? ती सेवाच आहे. परंतु ती भगवंताची नाही, ती मायेची सेवा आहे. परंतु बद्ध जीवाला, मूर्ख जीवाला ते कळत नाही आणि त्याला वाटतं की आम्ही स्वतंत्र आहोत. आम्ही ह्या भक्तांसाठी सारखे बंदिस्त नाही होतो. हे भक्ती करणारे लोक काय आहेत? मूर्ख आहेत. स्वतःला त्यांनी किती निर्बंध लादलेले आहेत. हे खाऊ शकत नाही, ते खाऊ शकत नाही, हे करू शकत नाही, ते करू शकत नाही. आम्ही बघा त्या भक्ती मार्गात गेलो नाही तर किती आनंदाने स्वतंत्र जीवन जगत आहोत. पण तू मूर्खांना ते माहीत नसतं की स्वतंत्र नाही, ती मायेच्या अधीन आहेत आणि माया त्यांच्या तालावर त्यांना नाचवत आहे. आणि ही सर्व स्थिती आहे भौतिक जीवांची. आणि त्याला जन्मोनजन्म मायेच्या तालावर नाचावं लागतं. पण तो भक्त जेव्हा आपलं स्वातंत्र्य भगवंताच्या अधीन करतो, तर भगवंत त्याला सर्वोच्च स्वतंत्रता प्रदान करतात. जसं प्रभुपाद म्हणतात, रिअल इंडिपेंडन्स मीन्स डिपेंडन्स ऑन कृष्णा. खरं स्वातंत्र्य म्हणजे काय? की भगवंतावर अवलंबून राहणं किंवा आपलं स्वातंत्र्य भगवंतांच्या स्वाधीन करणं, हे खरं स्वातंत्र्य आहे. का? कारण तो भगवंताच्या धामात जाईल आणि भगवंताच्या धामात सच्चिद आनंदमय जीवन जगेल तो आणि त्याला खरं स्वातंत्र्य म्हणलेलं आहे. पण तो हा काय करेल? मायेच्या अधीन राहून जन्मोनजन्म वेगवेगळ्या कष्टांना भोगत राहील. ही स्थिती आहे. मग त्यासाठी इथं म्हणलेलं आहे की हे सर्व मायेची सेवा करत राहतात. मग आता काही जण भक्त म्हणतील की मग आपले जे भक्त प्रामाणिक भक्त आहेत कौटुंबिक जीवनामध्ये, की आम्ही तर आता कौटुंबिक जीवनामध्ये आहोत, आमची पत्नी आहेत, आमचे पती आहेत, आमची मुलं आहेत, मग आम्ही जे काही करत आहोत, मग आता ते काय सगळं सोडायचं का? नाही. आपण सुरुवातीला सांगितलं की आपण कुटुंबाचं पालन आहे, व्यवसाय आहे, कोणतेही कार्य करत असू, ते कार्यच त्यागायचं नाही. परंतु ते कार्य जर आपण भगवंताच्या संबंधित म्हणून केलं, तर मात्र ती माया नाहीये. ती माया केव्हा आहे? ते आपल्या संबंधित किंवा आपल्या आनंदाच्या संबंधित म्हणून करत असलो तर ती माया आहे. मग काय हरकत नाही.
आपलं कुटुंब म्हणजे भगवंताचं कुटुंब आहे. आपली पत्नी म्हणजे भगवंताचा अंश आहे. आपली मुलं म्हणजे भगवंतांचे पुत्र आहेत किंवा अंश आहेत. आपलं शरीर म्हणजे भगवंताने दिलेलं हे शरीर आहे. या शरीराची काळजी घेतली पाहिजे. आपल्या पत्नीची, आपल्या मुलांची काळजी घेतली पाहिजे. त्यांना भक्तीमध्ये आणलं पाहिजे आणि आपण सर्वजण भगवंताची एकत्रपणे भक्ती केली पाहिजे. असं जर जीवन असेल, तर मग ते कुटुंब किंवा कौटुंबिक जीवन किंवा आपला व्यवसाय, आपलं कामधंदा, आपला पैसा, आपल्या वस्तू, मग मात्र त्या माया नाहीत. ते भगवंतांच्या सेवेमधले साधनं आहेत. समजून घेण्याचा प्रयत्न करा. म्हणून भक्ती सर्वोच्च आहे म्हटलेलं आहे. का? कारण भक्तीमध्ये काही त्यागायचं नाहीये. फक्त त्या गोष्टी योग्य स्वरूपात भगवंताच्या सेवेमध्ये लावायच्या आहेत किंवा आपल्या त्या गोष्टी वापरण्याच्या मागचा भाव आपल्याला बदलायचा आहे. परंतु निर्विशेषवादामध्ये, ध्यानयोगामध्ये आपल्याला सर्व त्यागायचं आहे. ध्यानयोगामध्ये तुम्ही सर्व त्यागून एकांतामध्ये गेल्याशिवाय तुम्ही ध्यानयोगाची सिद्धी प्राप्तच करू शकणार नाही. परंतु भक्ती मार्गामध्ये तसं नाही आणि म्हणून भक्ती मार्ग सर्वोच्च आहे. आणि मग इथं त्या पद्धतीने प्रभुपाद सांगत आहेत. तर पुढचा पॅरेग्राफ वाचू आपण. पूर्वी सांगितल्याप्रमाणे केवळ भक्तीद्वारेच भगवंतांना जाणणे शक्य आहे. म्हणून मनुष्याने अन्यन्य भक्ती केली पाहिजे. श्रीकृष्णाची प्राप्ती करण्याकरता त्याने आपले मन पूर्णपणे श्रीकृष्णाच्या स्थायी स्थित केले पाहिजे. मनुष्याने केवळ श्रीकृष्णाप्रित्यर्थच कर्म केले पाहिजे. तो कोणत्या प्रकारचे कर्म करीत आहे हे महत्वपूर्ण नाही, तर ते कर्म केवळ श्रीकृष्णाप्रित्यर्थ करणे महत्वाचे आहे. हा भक्तीचा आदर्श आहे. पहा इथं स्पष्ट रूपात लिहित आहेत की तो एखादा व्यक्ती कोणतं कर्म करते हे महत्वपूर्ण आहे, परंतु ते कर्म भगवंताच्या प्रित्यर्थ करणं हा भक्तीचा आदर्श आहे. मग एखादा शेती करत आहे, एखादा नोकरी करत आहे, एखादा व्यवसाय करत आहे, माताजी घरामध्ये घरचं काम करत आहेत, काय हरकत नाही. प्रत्येकजण आपलं आपलं काम करत राहा आणि भगवंतांना ते कार्य समर्पित करा. भगवंताच्या प्रित्यर्थ ते कार्य करा. मग ती भक्ती आहे. आणि पुढे म्हणतात श्रीकृष्णांना भक्ताला भगवंतांना संतुष्ट करण्यापासून इतर काही प्राप्त करण्याची इच्छा नसते. श्रीकृष्णांना संतुष्ट करणे हेच त्याच्या जीवनाचे ध्येय असते. आणि ज्याप्रमाणे कुरुक्षेत्राच्या युद्धात अर्जुनाने सर्व काही त्याग केले, त्याप्रमाणे श्रीकृष्णाच्या संतुष्टीकरता भक्त कशाचाही त्याग करू शकतो. ही पद्धती अत्यंत सुगम आहे. मनुष्य आपल्या व्यवसायामध्ये पूर्णपणे लक्ष देऊ शकतो आणि त्याच वेळी हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे ह्या महामंत्राचा जपही करू शकतो. अशा दिव्य कीर्तनाने भक्त भगवंताकडे आकृष्ट होतो. मग प्रभुपाद जे इथं सांगतात त्याच्यावर आपण चर्चा केली आता मगाशी, की काही त्यागण्याची आवश्यकता नाही. फक्त आपला व्यवसाय, आपलं कार्य जे काय करत करत आपण भगवंताच्या हरिनामाचं जप करत राहायचं, कीर्तन करत राहायचं आणि मग ते जे कार्य आहे ते माया राहणार नाही. ते कार्य म्हणजे भगवंताच्या भक्तीचं कार्य बनणार. परंतु भगवंतांच्या संबंधित म्हणून ते कार्य नाही केलं तर तेच कार्य आपल्यासाठी माया बनणार. मग जे भक्त असतात आणि अभक्त असतात त्यांच्या कार्यामध्ये वर पाहता काही अंतर नाहीये. जे अभक्त आहेत ते पण आपल्या कुटुंबाचं पालन करायला आहेत, ते पण कामधंदा करायला आहेत, पैसे कमवायला आहेत किंवा आपल्या मुलांचं नातवांचं संगोपन करायला आहेत आणि भक्त पण करत आहेत. परंतु भक्तांचं कुटुंबाचं पालन करणं, मुलांचं संगोपन करणं, नातवांना वाढवणं किंवा सर्व आपल्या कौटुंबिक जिम्मेदारी पूर्ण करणं, ते जे आहे ते भगवंतांच्या संबंधित म्हणून करत आहेत. त्यामुळे त्यांचं ते कौटुंबिक कार्य पण भक्तीचं एक अंग बनून जातं. परंतु भौतिक लोक तेच कार्य करायला आहेत, परंतु ते कार्य मायेची सेवा ठरतं. तर हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून पहा भक्तिमार्ग किती सुलभ आहे, किती आनंददायक आहे. त्यामुळे कौटुंबिक जीवनाचा आनंद घेण्याची जी इच्छा आहे ती काही त्यागण्याची आवश्यकता नाही. परंतु त्या आनंदाला भगवंताची जोडण्याची आवश्यकता आहे. आणि मग मात्र तो आनंद वास्तविक आनंद बनून जातो. अन्यथा मग जे भौतिक लोक जे आनंद घेत आहेत तो आनंद वास्तविक आनंद नाही, तो मायेने भ्रमित केलेला आनंद आहे. जसा नारद मुनींना भगवंतांनी भ्रमित केलं, त्या पद्धतीचा तो आनंद आहे. ते आपण इथं समजून घेतलं पाहिजे. ठीक आहे. थोडं मुख्य म्हणजे आपण काल जे सांगितलं होतं की आजपासून कार्तिक महिना सुरू होत आहे. तर सर्व भक्तांना म्हणजे आपण काल माहिती सांगितली होती त्याच्याबद्दल, की आजपासून मग आपण दीपदान करणं भगवंतासाठी आणि त्याचबरोबर दामोदर अष्टकम गाणं हे पण आजपासून आपण सुरू करा. तर जसं अधिक महिन्यामध्ये आपण रोज चौराग्रण्य अष्टकम गात होतो, तसं कार्तिक महिन्यामध्ये दामोदर अष्टकम आपण गातो.
तर दामोदर अष्टकात आपण दीपदान करा. आणि कार्तिक महिन्यामध्ये पण जसं अधिक महिन्यामध्ये आपण काही व्रत घेतो, तसं कार्तिक महिन्यामध्ये पण घेण्याचा लाभ आहे. कार्तिक महिन्याला ऊर्जा व्रत असं पण म्हणलेलं आहे शास्त्रामध्ये. का? कारण ह्या कार्तिक महिन्यामध्ये जे काही आपण साधना करतो त्याच्यातून फार आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त होते साधकाला किंवा भक्ताला, जादा प्रमाणात इतर महिन्यापेक्षा. जसं अधिक महिन्यामध्ये पण लाभ जादा आहे, तसं कार्तिक महिन्याचा पण लाभ जादा आहे. आणि दरवर्षी आपण याच्यावर चर्चा करत असतो. तर त्यापर्यंत आता काही जादा याच्यावर आपण बोलणार नाही, कारण अधिक महिन्यामध्ये जे काही व्रत सांगितली होती आपण, तीच व्रत कार्तिक महिन्यामध्ये पण आपण पालन करू शकतो किंवा केली पाहिजे. मग त्यातले एखाद दुसरं किंवा जेवढं शक्य होईल तेवढं करू शकतो. मग त्याच्यामध्ये एक्स्ट्रा महा जप करणं आहे किंवा भगवद्गीता भागवतमचं वाचन करणं आहे. तर आता अधिक महिन्यामध्ये आपण 15वा अध्याय भगवद्गीताचा वाचा सांगितला होता किंवा भागवतममधल्या स्तुती वाचा असं सांगितलं होतं. तर आता या कार्तिक महिन्यामध्ये आपण कुठलाही अध्याय किंवा कुठलाही प्रसंग भागवतम किंवा भगवद्गीतेला वाचू शकता. मग तो जादा प्रमाणात वाचला तर जादा लाभ होईल. आणि जप एक्स्ट्रा करा किंवा ब्रह्ममुहूर्तामध्ये उचून जप करणं, हे पण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. दीपदानाचं सांगितलेलं आहे. आणि जसं अधिक महिन्यामध्ये आहे तसं या कार्तिक महिन्यामध्ये पण गृहस्थांसाठी ब्रह्मचर्याचं पालन करा हे सांगितलेलं आहे. किंवा साधी राहणी उच्च विचारसरणी. साधी राहणी म्हणजे मग ह्या ज्या महिन्यामध्ये आपण जादा ऐश्वर्यशाली जीवन न जगता साधं जीवन जगत जादात जादा वेळ आपण भक्तिमय कार्यामध्ये देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. काही जण एक टाइम जसं अधिक महिन्यामध्ये आहे तसं ह्या महिन्यामध्ये पण काही जण एक टाइम जेवतात, भोजन करतात ज्यांना शक्य आहे तसं. मग जे काही आपण अधिक महिन्यासाठी सांगितलं तेच नियम किंवा व्रत कार्तिक महिन्यामध्ये पण लागू होतात. कारण व्रत काही वेगळी नाही आहेत. फक्त महिने वेगवेगळे असतात आणि त्या महिन्याचा लाभ वेगवेगळा असतो. आणि त्या महिन्यामध्ये आपण ती कार्य केल्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा लाभ होतो. काही भक्तांना वाटेल, की म्हणजे जे नवीन-नवीन भक्त असतील, ज्यांना थोडं साधना करायला फार कंटाळवाणं असतं, त्यांना वाटेल, की हे काय भक्ती मार्गामध्ये किंवा इस्कॉनमध्ये सारखं काही ना काही चालू असतं यांचं. अधिक महिना येतो, मग कार्तिक महिना येतो, आणखीन मग नंतर मार्गशीर्ष महिना येईल, पुन्हा आणि काहीतरी मग सांगतील आणि हे ज्यादा करा, ते ज्यादा करा, असं सांगत राहतात नेहमी, असं वाटेल. का? कारण लोकांना इंद्रिय भोग करायला मध्ये फार रुची असते आणि साधना करायला फार कंटाळवाणं वाटत असतं आणि त्यामुळे एक्स्ट्रा करा म्हटल्यानंतर फार थोडं जड वाटतं. पण तो जे गंभीर भक्त असतात त्यांना हे फार आनंददायक वाटत असतं. का? कारण आता पुन्हा संधी मिळाली आपल्याला ज्यादा साधना करण्याची किंवा ज्यादा लाभ प्राप्त करून घेण्याची. मग ह्या वर्षी आपल्याला उलट ज्यादा लाभ झालेला आहे. कारण ह्या वर्षात आपल्याला अधिक महिना पण मिळाला आणि कार्तिक महिना पण मिळत आहे. मग त्या दृष्टिकोनातून आपण पाहून काय केलं पाहिजे? लाभ उठवून घेतला पाहिजे. ना की अधिक महिना आत्ताच झाला, भरपूर काय आम्ही पालन केलं नाही, पुन्हा आता कार्तिक महिना आला आणि पुन्हा आणि काहीतरी पालन करत बसा. त्रासच असतो सारखा. असं जर विचार केला नको पाहिजे आपण. उलट आपण चांगला लाभ प्राप्त करण्याची संधी मिळत आहे ह्या वर्षी आपल्याला ज्यादा, असा विचार करून आणखी ज्यादा उत्साहाने ह्या व्रताचं पालन केलं पाहिजे. म्हणजे जे काही आपल्याला शक्य असेल त्या पद्धतीने. मग तसं पालन करा. खरोखर आपल्याला याचा फार अनुभव येईल. आणि कार्तिक महिन्यामध्ये भरपूर काही वेगळे उत्सव असतात. त्यामुळेच कार्तिक महिना विशेष मानला जातो. तर ते उत्सव जसे येतील त्यावेळेला आपण त्या उत्सवाबद्दल चर्चा करत राहू, सांगत राहू आपल्याला. आणि दुसरं म्हणजे आपण या महिन्यामध्ये उडीद डाळ वर्ज्य असते, हे आपण काल सांगितलं होतं. तर पुन्हा एकदा आपण थोडं रिमाइंड करतो. उडीद डाळ आपण वर्ज्य केली पाहिजे आणि जे दूध वर्ज्य केलं होतं ते आता पुन्हा आपण घेऊ शकता. तशा पद्धतीने आपण थोडं पालन करण्याचा प्रयत्न करा. आणि साधना कार्ड पण जसं 2 आठवडे पूर्ण झालेले आहेत, तर भक्तांना पुन्हा विनंती आहे, की आपले साधना कार्डचे फोटो आता पुन्हा आज उद्यामध्ये आपण मला पाठवू शकता किंवा पाठवा. आणि उद्या पुन्हा आपण मग आपली जी कृष्ण लीलेवर चर्चा आहे ती पुढे करत राहू. श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. नमस्ते नर सिंहाय. नमस्ते नर सिंहाय. प्रल्हाद लाद दायिने. प्रल्हाद लाद दायिने. कशीपुर्वक्षः. कशीपुर्वक्षः. शीलटङ्कनकालये. शीलटङ्कनकालये.
इतो न सिंगा पर तो न सिंगा यतो यतो यामि ततो न सिंगा यतो यतो यामि ततो न सिंगा बहि न सिंगा हृदय न सिंगा बहि न सिंगा हृदय न सिंगा नर सिंहमदिं शरणं प्रपदे नर सिंहमदिं शरणं प्रपदे तव कर कमलवरे नाकाम् अद्भुत सिंगाम् ललित हिरण्यकशिपु तनुभृङ्गा केशवदूता नरहरिरूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे तव कर कमलवरे नाकाम् अद्भुत सिंगाम् दलित हिरण्यकशिपु तनुभृङ्गा केशवदूता नरहरिरूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय केशवदूता नरहरिरूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय विघ्न विनाशक नृसिंहदे विघ्न विनाशक नृसिंहदे जय प्रह्लाद महाराज प्रह्लाद महाराज प्रह्लाद महाराज जय प्रह्लाद महाराज प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद 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 प्रभु नित्य गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल नित्य गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल। भक्ति विघ्न विनाशक भक्त वत्सल श्री नरसिंह भगवान की जय। भक्त राशि प्रहलाद महाराज की जय। शील प्रभुपाद की जय। निताय गौर प्रेमानंदे। हरि हरि बोल। हरे कृष्णा।